कशा आहात? सध्या बरं नाहीये, पण ठीक आहे. हे बघ, कामं पडली आहेत आणि कामा वाचून पर्याय आहे का? नाही ना. हरकत नाही, तू बोलत राहा. तुझं बोलणं ऐकलं ना की माझं मन रमतं. वेल, आज सकाळी मी ना एक पुस्तक वाचत होते. त्यातलं एक वाक्य मला खूपच आवडलं. म्हटलं चला तुम्हा सगळ्यांसोबत ते शेअर करायला हवंच ना. आवडेल ना तुम्हाला ऐकायला? हो नक्कीच, बोल ना. सो ते वाक्य असं होतं, नियती माणसाची परीक्षा बघत असते, पण नापास होण्याच्या भीतीने आयुष्याच्या परीक्षेच्या पेपरला बसायचंच नाही. हा विचार साफ चूक आहे. उलट त्या पेपरला बसून प्रयत्नपूर्वक तो सोडवला तर एक ना एक दिवस आपण नक्की या परीक्षेत पास होऊ. आहे की नाही एकदम मोटिवेशनल वाक्य? हो ग, अगदी बरोबर बोललीस. आणि तुला माहितीये का मधुश्री, हे मी पाळते हा. तू आता जे बोललीस ते. आमच्यावर सध्या खूप वाईट वेळ आली होती, पण मी खचले नाही, मी धीर सोडला नाही. मी माझे प्रयत्न सुरू ठेवले आणि यापुढेही ठेवत राहील. मी नाही खचणार. मी माझ्या घराला सांभाळण्याचा, माझा संसार रेखण्याचा, त्याला नवीन संजीवनी देण्याचा परोपरीने प्रयत्न करत राहील. पण फक्त मधुश्री, या सगळ्यातनं माझे क्लासेस मागे राहिले. बरेचसे बुडाले. एकाच तर क्लासला गेले मी. तुला भेटण्याचं स्वप्न पण आता जरा अंधुकच दिसू लागलंय. पण हरकत नाही, मी माझे प्रयत्न सोडणार नाही. आणि क्लासेसमध्ये जे जे काही मिस केलंय ना मी, ते सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. बघच तू. अनबिलिव्हेबल. ताईच्या बाबतीत एवढं सगळं घडलं आणि तुम्हाला कुणालाच मला काही सांगावं असं वाटलं नाही. बरं, यावेळी पिऊने पण मला फोन करून सांगितलं नाही. काय फरक पडला असता? काय पडला असता? बाबा, असं कसं बोलू शकता तुम्ही? आपण ताईची मदत केली असती ना. ती 24 तास तिथे सायकल चालवत होती. तिचे हाल तुम्हाला बघवलेत का? तुम्ही प्रत्येक वेळी ताईच्या बाबतीत इतके रुथलेस का वागता? शट अप. तुला काय वाटलं? मला काय आनंद झाला होता का? मी हे ऐकलं ना तेव्हा सगळ्यात आधी मी गेलो तिथे. फुलपाखरासारखं जपलं त्या मुलीला भर उन्हात सायकल चालवताना बघितलं मी. मला काय आनंद झाला असं वाटतंय का तुला? बाबा, तुम्ही तिथे होतात ना, मग ताईला थांबवलात का नाही? खूप प्रयत्न केले, खूप सांगितलं तिला म्हटलं मी देतो तुला 2 लाख रुपये, पण उतर सायकलवरून. पण नाही ऐकलं तिने. त्या भिकारड्या माणसाच्या प्रेमाची पट्टी बांधली होती तिच्या डोळ्यावर. माझा संसार, माझी जबाबदारी हे असलं काहीतरी बडबडत होती. कुणी काहीही म्हणो, पण मला माझ्या अनुचा खूप अभिमान वाटतो. स्वतःच्या संसारावर संकट आले म्हटल्यावर डगमगली नाही ती. स्वतः ठामपणे उभी राहिली त्या संकटासमोर. आपल्या कुटुंबासाठी कुणापुढे हात पसरले नाही तिने. आणि ह्या गोष्टीचा अभिमानच आहे मला. आई, हे बघ, काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलतेय मी. या सगळ्यामध्ये ताईची किती फरफट झाली असेल. पण कशासाठी करतोय आपण ही चर्चा? काही उपयोग आहे का? त्या भिकारड्या माणसाला लग्न करायची अक्कल आहे, पण आपल्या बायका पोरांना कसं सांभाळायचं ती अक्कल नाही आलेली अजून. परवा त्या प्रथमला त्या रस्त्याच्या कॉर्नरवर मित्रांसोबत चकाट्या पिट्टांना बघितलंय मी. काय होणार आहे पोरांचं? बाप तसा बेटा. अरे आता कुठे घरात आलोय, फ्रेश झालोय, येईल शाळेत थोड्या वेळाने. काय
पार्टी कसली? अरे यार, आय डोंट थिंक मला येता येईल. का म्हणजे काय? माझे पॅरेंट्स परमिशन देणार नाही आणि त्याचं तिकीट पण नाही परवडणार. काय आलिया पण येणार आहे? यार, आय डोंट वॉन्ट टू मिस दिस चान्स. पण पैसे कुठून आणू? हा ठीक आहे, मी बघतो, काहीतरी जुगाड करतो. बाय. प्रथम, अगं हा यार, नॉक करून येत जा ना. बेसिक मॅनर्स असतात. हो का? सॉरी रे प्रथम, पण काय ना, माझ्याच मुलाच्या खोलीत यायला मला परमिशनची गरज नाही ना. अगं आई, पण मी माझा काहीतरी मोबाईलवर प्रायव्हेट बोलत होतो. प्रायव्हेट बोलत होतास? सिरियसली? सिरियसली. गप्प बस. आत्ता परीक्षा जवळ आली, आता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. प्रथम, 2 दिवस आपले तसेही वाया गेलेत ना बाळा. असं करू नकोस. आता मित्रांशी फोनवर बोलायचं नाही, चॅट करायचं नाही, मोबाईलवर गेम खेळायचे नाही, कळलं? फक्त अभ्यासाकडे लक्ष. अभ्यास आहे की अभ्यास. हे बघ, मी कोमट दूध आणलं तुझ्यासाठी, पिऊन घे. पिऊन घे. ये इकडे. ते कोमट दूध आधी पिऊन घे, नाही तर मग गार झालं म्हणून पिणार नाही आणि घेऊन येशील परत. पिऊन घ्या राजा. छान बाळा ना माझं. आई, तुझ्या या शाना बाळाला पार्टीसाठी पैसे पाहिजेत. कुठून मॅनेज होतील पैसे? काय प्रॉब्लेम आहे या नेटवर्कचा? रेंजच मिळत नाही. इथे तर फुल रेंज दाखवते. ओ, काय आत कुठे? नाही, तुम्ही काही विकायला आला असाल ना तर आल्या पावली परत जा. इथे आमच्याकडे काही विकत घ्यायलाही पैसे नाहीये. अहो नाही नाही, नाही काय, मी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला काही नकोय, मला काही ऐकायचं नाहीये, परत जा. अहो माझं ऐकून तर. नाही ऐकायचंय. एकदा सांगून कळत नाही का हो तुम्हाला? आम्हाला काही नकोय, इथून जा म्हटलं ना तर जा ना. सीमाला काय झालंय? कोणाशी भांडते एवढी? हा, कोण आहे? आई. हा, मी बघते. बघ बघ, कोण आहे ती? काय बाई आहे ही? मी एवढं बोलत आहे, ठोंब्यासाठी उभी आहे काय इथे? निघा बघू तुम्ही इथून. अहो माझं ऐकून तर घ्या. अनुप्रिया पाटकरचं घर हेच आहे ना? अनुप्रियाचं घर? हे पाटकरांचं घर आहे. अनुप्रिया इथे राहते. तुम्ही कोण हो तिच्या? टीचर. ती माझ्याकडे क्लासमध्ये शिकायला येते. अरे देवा, सोनाली मॅडम इथे कशा काय? यांनी जर वहिनींना सांगितलं की मी आरजीच्या क्लासला जाते तर संपलं सगळं. हो का? हो अनु तुमच्याकडे क्लासला येते? हो. कसल्या क्लास आहे हो तुमचा? नाही म्हणजे काय शिकायला येते अनु तिथे? सोनाली मॅडम. सोनाली मॅडम तुम्ही? हो. खरंच तुझ्या मॅडम आहेत का ह्या? सॉरी नाही म्हणजे माझा गैरसमजच झाला. अहो, इट्स ओके. तुम्ही उभ्या का अशा इथे आहोत? चला ना आत, चला आत बसून बोलूया आपण. चला ना. हो चला. हो चला. सॉरी हा, मगासाठी खरंच सॉरी. अरे देवा, वहिनींनी जास्त चौकशी करायला नको, नाहीतर घरातल्या सगळ्यांना खरं काय ते कळेल. काय ते? कुणाशी भांडत होतीस? थांबा, सांगते. या ना, बसा तुम्ही बसा. आणि ही कोण? आई,
या ना अनुच्या क्लासमधल्या मॅडम आहेत. अनु यांच्याकडे जाते शिकायला. नमस्कार हं. असू दे असू दे. सॉरी अगं अनु, मी तुला न विचारताच आले. पण मला असं कळलं की माझं घर तुझ्या घरापासून अक्षरशः 5 मिनिटावरच आहे. म्हणून म्हटलं तुला या नोट्स देऊन याव्यात, नंतर बघून घेशील हं? हो, थँक्यू मॅडम. आणखी किती दिवस तुझा क्लास मिस होईल सांगता येत नाही ना, म्हणून म्हटलं स्वतःच जाऊन नोट्स देऊन याव्यात, तेवढाच तुझा अभ्यास सुरू राहील ना. थँक्यू मॅडम. पण खरंच तुम्ही उगीच त्रास घेतलात. मी उद्यापासून क्लासला येणारच होते, म्हणजे उद्यापासून क्लासला येणार आहे. ही अनु एवढी विचित्र का वागते? हिच्या मॅडमला बघून हिला एवढं टेन्शन का आलंय? नाही, नक्की काहीतरी गडबड आहे आणि ती मला कळलीच पाहिजे. अनु, केकच्या रेसिपीज आहेत का? बघू बघू, तुमच्या कामाच्या नाही येत वहिनी. अनु मी निघतोय. हां हो, माझ्या मॅडम आहेत. मी क्लासला जाते ना त्या मॅडम माझे मिस्टर अविनाश पाटकर. नमस्कार. हॅलो. तुमच्या ॲक्सिडेंटबद्दल कळालं? बरे आहात का तुम्ही आता? मच बेटर आहे. हळूहळू काम पण सुरू करतोय. खरं तर आय एम सॉरी बरं का, तर ते माझ्या ॲक्सिडेंटमुळे हिला क्लासला नाही येता आलं. पण आता ती जाऊ शकते क्लासला. हां अनु? पण तुम्ही काही काळजी करू नका, उद्यापासून ती कंटिन्यू करणार क्लास. दॅट्स रिअली ग्रेट. अगं अनुप्रिया, मला असं वाटलं होतं की तुला आता क्लासला यायला जमणारच नाही. म्हणजे मॅरिड बायकांचं जनरली असंच होतं ना, मोठ्या हौशीने क्लास तर जॉईन करतात, पण मग नंतर घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना क्लास पूर्णच करता येत नाही. नाही, अनुच्या बाबतीत तसं नाही आहे. आमची काही हरकत नाही आहे. तिने जर हा तुमचा क्लास जॉईन केला किंवा उद्यापासून रेग्युलरली ती यायला लागली तरी. आणि हुशार आहे बरं का अनु, जे काही तिचं राहिलंय ना ती असं कव्हर करेल बघा. वा, अगं अनुप्रिया, किती अंडरस्टँडिंग नवरा आहे तुझा. खरंच अगं खूप लकी आहेस तू. एवढा आपण काळ बदललाय असं फक्त म्हणतो, पण अजूनही कितीतरी घरांमध्ये कित्येक नवरे सासवा बायकांना घराबाहेर सुद्धा पडू देत नाही. त्यांनी मनासारखं काहीतरी करायचं म्हटलं तर त्यांना परवानगी देत नाही. पण तुझा नवरा आणि तुझ्या सासरचे लोक मात्र असे नाहीत. खूप सपोर्टिव्ह आहेत. खरंच खूप छान वाटते मला हे बघून. हो मॅडम. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी काय बनवू तुमच्यासाठी? मला काही नको अगं. मलाही घरी जायचंय, स्वयंपाक करायचंय. आपल्या बायकांच्या जबाबदाऱ्या संपतात का? काय करू, मॅमला असंच काही न देता पाठवणं पटत नाहीये मला. पण मॅम जर आणखीन थोडा वेळ थांबल्या आणि चुकून आरजी क्लासबद्दल काही बोलून गेल्या तर अनर्थ होईल. ठीक आहे मॅडम. उद्या ये हं, पण नक्की. मी वाट बघते तुझी. हो हो येणार. हो हो, येते आम्ही. हो.
चला मी निघतो हा. नाही नाही हो, जाणं गरजेचं आहे का? महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि राघव म्हणाला की तू लवकरात लवकर पोहोच म्हणून. पण तुम्ही काहीच खाल्लं नाही, काहीतरी खाऊन जा ना. ठीक आहे ना, कॉन्ट्रॅक्ट महत्वाचं आहे, मी बघतो खायचं. हा अहो, सांभाळा स्वतः आणि काळजी करू नका जास्त. तुमचं काम नक्की होईल. आई येतो. सांभाळून जा. हो. हा, काळजी घे स्वतःची. आई, मी नाश्ता वाढते. या तुम्ही. तो श्रीकांत आणि ती अश्विनी का कमी होते, तर ही बाई आली त्यात. या हवीचं ना काही कळतच नाही. अपघात झाल्यापासून त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. सारखा आपला अनु करत असतो. सूट त्या अनुचीच बाजू घेत असतो. पण भाऊजींचा काहीतरी स्वार्थ नक्की असणार. ते म्हणतात ना, स्वार्थात परमार्थ. बोल बोल बोल, कोण माणूस येतो? पटकन, मला नाव पाहिजे त्या माणसाचं. कोण येतो? अहो सर बसा तरी आधी, श्वास घ्या, पाणी देतो. एक मिनिट. अरे श्वास नाही घ्यायचा बाबा, नाही पाणी बिणी काय नकोय. कॉन्ट्रॅक्ट मिळतंय, मला माणसाचं नाव पाहिजे. कोण आहे तो माणूस? बाबा असं झालं ना, कधी एकदा पैसे येतात आणि त्या तेलंगच्या तोंडावर मारतोय 5 लाख रुपये, असं झालंय. सांग मला नाव. पण तुम्ही तर बोललात तर तेलंगचे पैसे दिले म्हणून. अरे 5 लाख दिलेत, 5 लाख राहिलेत अजून. ते सोड ना, ते मी सांगतो तुला सगळं. मला आधी सांग त्या माणसाचं नाव सांग. कोण माणूस येतो आपल्या ओळखीचा? सांगतो, मला सकाळीच कळालंय एक सरकारी मोठं टेंडर निघाले आणि ते जर टेंडर आपल्याला मिळालं ना, तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ए बाबा, हे सगळं तू सांगितलंय, मला त्या माणसाचं नाव सांग, जो आपल्या ओळखीचा माणूस आहे, जो आपल्याला टेंडर देणार आहे. कोण आहे तो? गेस करा. त्या मारीन ना. अरे मी काय विचारतोय, तू कोडी कसली घालतोस रे? मला नाव सांग ना पटकन. अहो तुमचे सासरे गिरीश गोखले. मला वाटलं होतं तुम्हाला असा शॉक बसणार. सर, आपलं काम झालं समजू ना. मी या जन्मात तर आपलं काम होणार नाही. अहो सर, असं नका बोलू प्लीज. अहो खूप मोठं टेंडर आहे. गिरीश गोखले माझे सासरे आहेत रे, आणि तो इतका नालायक माणूस आहे ना. त्याला कळलं ना हे कॉन्ट्रॅक्ट मला मिळतंय, तर तो जाणीवपूर्वक मुद्दाम हे कॉन्ट्रॅक्ट भलत्या माणसाला देईल, पण मला मिळू देणार नाही. हो सर, असं झालं ना तर आपली वाट लागेल. अरे नाही मिळणार, मला माहिती आहे. आता काय करू, माझं नशीब फुटकं आहे. सर तुम्ही होप सोडू नका. अहो सासरे आहेत तुमचे, एकदा बोलून तर बघा. नाही रे बाबा, नाही. मी ऐक ना, त्या गोखल्याला ना मी खूप चांगला ओळखतो. त्याच्या जागी ना तेलंग जरी असताना तरी मी पाय पकडले असते, पण गोखले समोर मी झुकू शकत नाही, कारण त्याचा उपयोग नाहीये. सर, तुम्हाला करावंच लागेल. तुम्हाला कळतंय का, आपले प्रॉब्लेम अजून संपलेले नाहीयेत. तुम्हाला कळतंय ना, आपल्यावर अजून 5 लाखाचं कर्ज आहे. त्या तेलंगचे 5 लाख रुपये द्यायचे आहेत. मी ऑलमोस्ट कंगाल झालोय. बायका मुलांना कसं तोंड दाखवू काहीच कळत नाहीये. पैसे नाही आणले तर ती घरी नाही येणार. हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं ना, तर आपले सगळे प्रॉब्लेम सुटतील. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे आता. काय विचित्र सगळं. एवढं कसं रे एखाद्याचं नशीब फुटका असू शकतं? म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट मिळतंय, त्याच्यासाठी ज्या माणसाशी बोलायचंय तो पण हा गोखल्या निघावा. यावेळी करा सर, नाईलाज आहे आपला. हे जर काम झालं नाही ना, तर आपल्याला एखादी बँक लुटावी लागेल. काय ना राघव, या गोखलेसमोर जर झुकायचं असेल ना, तर एकाच गोष्टीचा विचार करून झुकेन मी, आणि ते म्हणजे माझं कुटुंब. हे काही ॲक्सिडेंट प्रकरण झालंय, त्यामध्ये आधीच माझ्या कुटुंबाने खूप सहन केलंय रे. आणि आता तू बोलल्यानंतर माझ्या मनात हा विचार आला की ह्या माझ्या कुटुंबासाठी मी जगात कोणाचेही पाय धरू शकतो, अगदी कोणाचेही.
काय काय कशाला बोलवले आम्हाला इथे? होळीसाठी. हो, होळी तर पेटवलीच पाहिजे. काय काय गरज काय पण? नाही, होळी झालीये ना. आपली साजरी करायची बाकी आहे वहिनी. बाहेर बघा ना, होळी आपली तशीच आहे. मला ही कल्पना खूप आवडली. इनफॅक्ट होलिका पूजनाचा अर्थच असतो वाईटावर चांगल्याचा विजय. करेक्ट, जो अनुमुळे आपल्या कुटुंबाला मिळालाय. अगदी खरंय दादा. घरासारखं सिक्युअर फील दुसरीकडे जगात कुठेच होऊ शकत नाही. आणि ती फिलिंग अनुवहिनीने आपल्याला दिली आहे. ती आधीच म्हणाली होती की ज्या दिवशी आपल्याला हे घर परत मिळेल त्या दिवशी आपण होळी साजरी करूया. जे बोललीस ते तू करून दाखवलं सानू. चला 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 घ्या. हो, प्रथम, अरे काय रे, काय करतोस? कसला विचार करतोयस? काय परीक्षेचं टेन्शन घेतलंस का? नाही काका. अरे मग चल, सगळे गेलेत, होलिकाचं पूजन आहे ना. अरे होळी पेटवायची आपल्याला, चल लवकर. आता यांना काय सांगू? मला परीक्षेचं नाही, पार्टीसाठी पैसे कसे गोळा करायचे याचं टेन्शन आलं. अरे चल, अरे चल चल चल. काय करतोयस?